मित्रांनो, तुमचं सर्वांचं IIR प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आज आपण स्कॅप्युला बोन बघणार आहोत. आपण आतापर्यंत 3 बोन कंप्लीट केले, फिमर, ह्युमरस आणि क्लॅव्हिकल. तर यावेळेस UTसाठी स्कॅप्युला बोन LAQ येण्याचे फार चान्सेस आहे. यामध्ये मी नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपल्याला 10 मार्क्ससाठी मॉडर्न पोर्शन, आयुर्वेदिक पोर्शन आणि डायग्राम ह्या 3 ते 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. त्यामध्ये जर आपण डायग्राम काढली त्याला आपल्याला कमीत कमी 3 ते 4 लेवलिंग करता आल्या पाहिजे. आता आपण आयुर्वेदिक पोर्शन बघूया. आयुर्वेदिक नाव अंशफलकास्थी, स्थान उरगत, मध्य शारीर आणि प्रकार कपालास्थी. कपालास्थी म्हणजेच फ्लॅट बोन. संख्या 2. आता मॉडर्न पोर्शन बघूया. मॉडर्न पोर्शनमध्ये स्कॅप्युला हा एक थिन बोन आहे, फ्लॅट आहे आणि लार्ज आहे आणि ट्रायअँग्युलर शेपमध्ये, जो की आपल्या थोरॅसिक केजमध्ये पोस्टेरोलॅटरल ॲस्पेक्टमध्ये प्रेझेंट असतो. यामध्ये जर आपल्याला स्कॅप्युलाला ॲनाटॉमिकल पोझिशनमध्ये होल्ड करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे, जे की स्कॅप्युलामध्ये 2 सरफेस असतात, एक डॉर्सल सरफेस आणि एक कोस्टल सरफेस. जो डॉर्सल सरफेस असतो तो कॉन्व्हेक्स असतो आणि तेथे स्पाइन ऑफ स्कॅप्युला प्रेझेंट असते. आणि स्पाइन ऑफ स्कॅप्युलाला दोन पार्टमध्ये डिवाइड करते, ती म्हणजे सुप्रास्पायनॅटस आणि इन्फ्रास्पायनॅटस. आणि लॅटरल साईडला एक ग्लेनॉइड अँगल प्रेझेंट असतो, म्हणजेच ग्लेनॉइड कॅव्हिटी प्रेझेंट असते. यावरून आपण स्कॅप्युलाला ॲनाटॉमिकल पोझिशनमध्ये होल्ड करू शकतो. स्कॅप्युला हा 4 पार्टमध्ये डिवाइड असतो, एक बॉडी आणि 3 प्रोसेस प्रेझेंट असतात. आता 3 प्रोसेस कुठल्या, तर पहिली स्पाइन, ॲक्रोमियन आणि कोरेकॉइड प्रोसेस. यामध्ये आपण आता सुरुवातीला बॉडी बघूया. जी स्कॅप्युलाची बॉडी आहे ती 2 सरफेस, 3 बॉर्डर, 3 अँगल आणि 3 प्रोसेसमध्ये डिवाइड असते. त्यामध्ये 2 सरफेस असतात. 2 सरफेस कुठले, एक कोस्टल सरफेस आणि एक डॉर्सल सरफेस. डॉर्सल सरफेस म्हणजेच पोस्टेरियर सरफेस. जो कोस्टल सरफेस असतो तो कॉन्केव्ह असतो आणि तिथे सबस्कॅप्युलरीज मसल्स ही अटॅच असते. डॉर्सल सरफेसला स्पाइन ऑफ स्कॅप्युला हा प्रेझेंट असतो आणि तो स्कॅप्युलाला 2 फोसामध्ये डिवाइड करतो, सुप्रास्पायनॅटस फोसा आणि इन्फ्रास्पायनॅटस फोसा. या ठिकाणी डॉर्सल सरफेसमध्ये 5 मसल्सचा ओरिजिन असतो. आता 5 मसल्स कुठल्या, तर सुप्रास्पायनॅटस, इन्फ्रास्पायनॅटस, लॅटिसमस डॉर्साय आणि टेरेस मायनर आणि टेरेस मेजर. यामध्ये आपण हे डायग्राममध्ये जे दिसतंय डॉर्सल सरफेस, ही डॉर्सल सरफेसची डायग्राम आहे. यामध्ये ओरिजिन ऑफ सुप्रास्पायनॅटस हे इथे दिसतंय. इथे सुप्रास्पायनॅटसचा ओरिजिन असतो आणि त्याच्या लोअर साईडला इन्फ्रास्पायनॅटसचा ओरिजिन असतो. आणि इथे खाली लॅटिसमस डॉर्साय नावाची जी मसल्स आहे इथे तिचा ओरिजिन होतो. आता आपण बॉर्डर बघूया. स्कॅप्युलामध्ये 3 बॉर्डर प्रेझेंट असतात, सुपेरियर बॉर्डर, लॅटरल बॉर्डर आणि मीडियल बॉर्डर. जर जी सुपेरियर बॉर्डर आहे ती थिन असती आणि तिथे सुप्रास्कॅप्युलर नॉच ही प्रेझेंट असते. आता सुप्रास्कॅप्युलर नॉचच्या इथे सुप्रास्कॅप्युलर आर्टरी आणि सुप्रास्कॅप्युलर नर्व ह्या पास होत असतात. त्यानंतर लॅटरल बॉर्डर, तर लॅटरल बॉर्डर जी असती ती थिक असती आणि रॉड लाईक असती. आता मीडियल बॉर्डरला ही थिन असती आणि इथे लॅवेटर स्कॅप्युला हे आपल्याला इथे डायग्राममध्ये दिसतंय. लॅवेटर स्कॅप्युला नावाच्या मसलचा ओरिजिन असतो कुठं, मीडियल बॉर्डरला. त्यानंतर इन्सर्शन ऑफ रोम्बॉइड मेजर आणि रोम्बॉइड मायनर ऑन डॉर्सल सरफेस, म्हणजे डॉर्सल साईडला मीडियल बॉर्डरला आपला रोम्बॉइड मेजर आणि रोम्बॉइड मायनर नावाच्या ज्या मसल्स आहे त्यांचा इन्सर्शन असतो. आता आपण अँगल बघूया. आपल्या स्कॅप्युला बोनमध्ये 3 अँगल प्रेझेंट असतात. 3 अँगल कुठले, तर सुपेरियर अँगल, इन्फेरियर अँगल आणि तिसरा म्हणजे लॅटरल अँगल. आता सुपेरियर अँगल, तर सुपेरियर अँगल हा जे सेकंड रिब्स आहे त्यामध्ये लाईज करतो आणि जे सुपेरियर अँगल आहे तो ट्रॅपेझियस मसल्सनी कवर झालेला असतो. कुठली मसल्स,
ट्रॅपेझियस मसल्स. त्यानंतर सुपेरियर अँगलच्या खाली इन्फेरियर अँगल असतो आणि इन्फेरियर अँगल कुठं लाय होतो तर 7th रिब आणि 7th कोस्टल स्पेसच्या इथं. आता आपण लॅटरल बॉर्डर बघू. लॅटरल बॉर्डर जी असते ती ब्रॉड असते आणि इथे ग्लेनॉइड कॅव्हिटी ही प्रेझेंट असते आणि इथे कॅप्सूल ऑफ शोल्डर जॉईंट हे सुद्धा प्रेझेंट असतं. तर लॅटरल साईडला सुप्राग्लेनॉइड आणि इन्फ्राग्लेनॉइड ट्यूबरकल हे प्रेझेंट असतात. आता त्यानंतर आपण प्रोसेस बघूया. स्कॅप्युला बोनमध्ये 3 प्रोसेस प्रेझेंट असतात. कुठल्या तर पहिली स्पाइन, कोरेकॉइड प्रोसेस आणि ॲक्रोमियन प्रोसेस. तर स्पाइन बघूया. स्पाइनच्या ठिकाणी 2 सरफेस असतात. 2 सरफेस कुठले, एक सुपेरियर सरफेस आणि एक इन्फेरियर सरफेस. आता सुपेरियर सरफेसच्या इथे सुप्रास्पायनाटस मसल्स ही अटॅच असते. कुठं हे बघा, हे आपल्याला डायग्राममध्ये दिसतंय. इथे सुप्रास्पायनाटस मसल्स ही अटॅच असते आणि इन्फ्रास्पायनाटस मसल्स ही इन्फेरियर साईडला अटॅच असते. त्यानंतर स्पाईनमध्ये किती बॉर्डर असतात तर 3 बॉर्डर प्रेझेंट असतात. एक अँटेरियर बॉर्डर, पोस्टेरियर बॉर्डर आणि लॅटरल बॉर्डर. अँटेरियर बॉर्डरला जे डॉर्सल सरफेस हा अटॅच असतो आणि पोस्टेरियर साईडला ट्रॅपेझियस मसलचा इन्सर्शन असतो. हे आपल्याला डायग्राममध्ये दिसतंय. ही ट्रॅपेझियस मसल्स आहे. या मसल्सचा इथे इन्सर्शन असतो. त्यानंतर लॅटरल साईडला स्पायनोग्लेनॉइड नॉच ही प्रेझेंट असते. कुठल्या साईडला तर लॅटरल बॉर्डरवरती स्पायनोग्लेनॉइड नॉच ही प्रेझेंट असते. आता आपण कोरेकॉइड प्रोसेस बघूया. कोरेकॉइड प्रोसेसमध्ये पेक्टोरॅलिस मायनर नावाची जी मसल्स असते तिचा इन्सर्शन असतं. त्यानंतर इथे 2 मसल्सचा ओरिजिन असतो. पहिली शॉर्ट हेड ऑफ बायसेप ब्रांकाय आणि कोरॅको ब्रँकियालिस फ्रॉम द टीप ऑफ द स्कॅप्युला. कुठं तर टीप ऑफ द स्कॅप्युला. हे बघा आपल्याला डायग्राममध्ये जे दिसतंय टीप ऑफ द स्कॅप्युला इथून लॉंग हेड ऑफ बायसेप ब्रांकायचा ओरिजिन असतो. त्यानंतर कोरेकॉइड प्रोसेसच्या इथे 3 लिगामेंट प्रेझेंट असतात. किती लिगामेंट? 3 लिगामेंट. एक कोरॅको ॲक्रोमियल लिगामेंट, कोरॅको क्लॅव्हिक्युलर लिगामेंट आणि कोरॅको ह्युमरल लिगामेंट. आपल्याला या लिगामेंटवरून त्याची अटॅचमेंट समजते. जसं कोरॅको ॲक्रोमियल लिगामेंट आहे म्हणजे कोरेकॉइड प्रोसेस आणि ॲक्रोमियन प्रोसेसच्या मध्ये कोरॅको ॲक्रोमियन लिगामेंट प्रेझेंट असतं. त्यानंतर आपण ॲक्रोमियन प्रोसेस बघूया. ॲक्रोमियन प्रोसेसच्या इथे 2 सरफेस प्रेझेंट असतात. एक सुपेरियर सरफेस आणि एक इन्फेरियर सरफेस. सुपेरियर सरफेस असतो तो की रफ असतो आणि सबक्युटॅनस असतो आणि इन्फेरियर सरफेस हा स्मूथ असतो. ॲक्रोमियन प्रोसेसच्या इथे 2 बॉर्डर प्रेझेंट असतात. मिडियल बॉर्डर आणि लॅटरल बॉर्डर. आता मिडियल बॉर्डरला ट्रॅपेझियस मसल्सची अटॅचमेंट असते आणि लॅटरल बॉर्डरला डेल्टॉइड मसलची अटॅचमेंट असते. हे आपल्याला डायग्राममध्ये जे दिसतंय ते इथे डेल्टॉइड मसलची अटॅचमेंट आहे आणि जे मिडल साईडला आहे तिथे ट्रॅपेझियस नावाच्या मसलची अटॅचमेंट असते. आता आपण याचे आयुर्वेदिक पोर्शन त्याचप्रमाणे फीचर या सर्व गोष्टी बघितल्या. आता आपण क्लिनिकल ॲनाटॉमी बघूया. यामध्ये सुरुवातीला विंगिंग ऑफ स्कॅप्युला. आता विंगिंग ऑफ स्कॅप्युला कशामुळे होतो? जेव्हा सेरेटस अँटेरियर नावाची मसल्स आहे तिचा पॅरालिसिस होतो त्यामुळे विंगिंग ऑफ स्कॅप्युला होतो. तर सेरेटस अँटेरियर मसल्स ही कशामुळे पॅरालाइज होती तर लॉंग थोरॅसिक नर्व आहे जी की डॅमेज झाली तर मसल्स ही पॅरालाइज होती. आणि आता ही नर्व कशामुळे डॅमेज होऊ शकते तर जर समजा काही इंजुरी झाली तर त्यामुळे ही नर्व डॅमेज होईल आणि त्यामुळे सेरेटस अँटेरियर पॅरालाइज होईल. आणि यामध्ये जे ॲबडक्शन असतं ते बियॉन्ड 90 डिग्री होऊ शकत नाहीत. आता आपण स्कॅफॉल्ड स्कॅप्युला बघू. आता स्कॅफॉल्ड स्कॅप्युला काय असतो? जेव्हा डेव्हलपमेंटलच जेव्हा काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी येते त्यामुळे स्कॅफॉल्ड स्कॅप्युलाची कंडिशन ही फॉर्म होती आणि यामध्ये मिडियल बॉर्डर ही कॉन्केव्ह होते. थँक्यू.